हॅलो. दादा राडा झाला, लवकर ये. ठीक आहे, आलो. अय, काय रे, काय डुकर बिकर आले का काय वावरात? काठी घेऊन चालला? ओ पप्पा, टिपरू येतो आणि डुकरच हाकलायला चाललोय, पण वावरात नाही, गावरात. गावात. हा, समजलं. समोरच्या मंडळाने तुमच्या काहीतरी वरचढ केला असेल. पप्पा, समोरच्या मंडळाने 40 ढोल लावले, आता आम्ही 50 लावणार. हा, लावा. फक्त या चढा ओढीच्या नादात आपल्या सणासुदीला कुठं गालबोट लागल असं काही करू नका. पप्पा, ॲग्रेशन दाखवायची हीच संधी आहे. कुणाचा आवाज किती मोठा ना त्याच्यावरून मंडळाची पत ठरते. अरे, आपण सगळे एक व्हावे म्हणून गणेश उत्सव चालू केला होता लोकमान्य टिळकांनी, एकमेकांमध्ये भांडावा म्हणून नाही. पण पप्पा, शेवटी ॲग्रेशन महत्वाचं असतं. अरे, तुला जर ॲग्रेशनच पाहायचं असेल ना, तर 29 ऑगस्ट पासून प्रो कबड्डी लीग सीझन 12 चालू होतोय, तो पाय. त्याच्यामध्ये खरं ॲग्रेशन आहे. आणि त्यांचं ॲग्रेशन खेळाडूंचा जोश आणि खेळाचा रोमांच वाढवण्यासाठी आहे. सुकाळीच्या तुमच्यासारखं एकमेकांना आम्ही किती मोठे हे दाखवण्यासाठी नाही. पण मग आपले सण, अरे आपले सण आपण साजरे करूच, दणक्यात साजरे करू, पण एकमेकांना दाखवायला नाही, तर एकोपा आणि संस्कृती जपायला. येस पप्पा, आज संध्याकाळी या आरतीला आपल्या मंडळात. हा, पण बाप्पांची आरती झाली का मी लगेच घरी येणार आहे बरं का. का बरं? अरे का बरं म्हणजे? अरे जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर मला प्रो कबड्डी लीग पाहायची आहे. अहो पप्पा, आम्ही तर लाईव्ह बघायला जाणार आहे कबड्डीची मॅच. आम्ही डिस्ट्रिक्ट ॲपवरून तिकीट बुक करणार आहे. अरे वा, येस पप्पा, येतो. हे घ्या टिपरू, घरात ठेवून द्या. का बरं रे, आज नाही वाजवायचं का? नाही, आज नको पप्पा, आज त्यांना वाजवू द्या, उद्या आम्ही वाजवतो एकदम दणक्यात. कारण शेवटी मंडळ वेगळे असले तरी बाप्पा तर एकच आहे ना. हा, आता कसं बोलला. आणि पुढच्या याला जरा चांगलं टिपरू घेऊन जा. हे काय, गणपती बाप्पा मोरया.